नमस्कार मंडळी, हा माझा पहिला व्लॉग आहे. असं बोलून बोलून माझे 3-4 व्लॉग झाले आहेत आणि मी एक पण पोस्ट नाही केला आहे. पण आता मी चालली आहे नायराला आणायला. तर तुम्ही बोलाल मुलीला आणण्यासाठी एवढा आयब्रो वगैरे करण्याची काय गरज आहे. सर जर मी घरातलाच अवतार घेऊन गेली नायराला आणायला, तर नायराच मला बोलली, मम्मी मी स्वतःच येत जाईल, तुम्हाला घ्यायला येत नको जाऊ. म्हणून मी तिच्या थोडासा रिस्पेक्ट. आणि आज मला मदत करायला असतात ज्या मावशी, त्या पण आलेल्या नाही आहेत. त्यांनी नवीन घर घेतलं आहे म्हणून. लाईट नाही आहे ना, हां आता ठीक आहे. सो त्यांनी पण नवीन घर घेतलं आहे म्हणून त्यांची उद्या पूजा आहे. सो त्या आज आणि उद्या नाही येणार. सो माझी बरंच चांगला दिवस आहे आज व्लॉगिंग सुरू करण्याचं, असं मला वाटतं. आता माझा छोटा डॉन झोपलेला आहे, सो मी तिला रॅप करते आणि घेऊन जाते. सो थोडं स्पेशल पण यासाठी आहे कारण तिला मी पहिल्यांदा घेऊन जाते. सो पहिल्यांदा नाही घेते, अशी मी एकदा दोनदा घेऊन गेली होती, पण तेव्हा ती फार लहान होती, एवढं तिला कळत पण नव्हतं. आत्ता ती सगळं बघायला लागली की इकडं तिकडे सगळं बघते. सो मला तिची रिॲक्शन बघायची की ती कशी रिॲक्ट करते नायरा येत असताना, नायरासोबत राहताना. कारण मी नायरा जेव्हा लहान होती तेव्हा पण मी ब्लॉगिंग चॅनल दुसरं एक आहे सिम्प्लिफाईड नायन म्हणून, ते मी स्टार्ट केलं होतं, पण ते बंद केलं कारण मी ऑब्वियसली कन्सिस्टंट नव्हती जसं आता आहे. सॉरी. तर म्हणून पण मला आता रिअलाईज होते की मी ते थोडा काय टाईमपास जेव्हा ब्लॉगिंगसाठी वाटतं की माझी खूप छान मेमरी झाली आहे. कारण मी आता जाते आणि नायरा लहान होती, मी तिला कसं फीड करायचं आणि कसं जायचं खेळायला, हे सगळं मी आता बघते ना, तर मला फार असं एक मेमरी झाली आहे माझी ती सिक्युअर्ड लाईफ टाईमसाठी. जेव्हा पण वाटेल तेव्हा जाऊन हे करा. सो मला असं वाटतं की मी नायसासाठी पण ब्लॉगिंग चॅनल ओपन करेल. आणि हां, मी ट्राय करेल की मी ह्या ब्लॉगिंग चॅनलसाठी ॲटलिस्ट काय बोलतात त्याला कन्सिस्टंट राहील. सो या दिस इज माय फर्स्ट ब्लॉग. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मला असं मोटिवेटेड फील होईल. ते बघा इकडे मच्छर चावलेत तिला. सेम नायरा आहे, मला असं वाटतं नायराच आहे. मी उशी तिला अशी ठेवली आहे कारण मग तिला वाटतं की मी बाजूला आहे. ही माझी थोडी आयडिया आहे, ट्रिक आहे माझी, ट्रिक. उठलाय गुंडुली गुंडुली स्माईल, हर्षा ना, हर्षा हर्षा आले का ते गोडू. नाही शू, दीदीला आणायला जायचं दीदीला आणायला. हां जाऊया, चला चला चला. हे बघा छान. आता पुढे तुम्हाला ते अंकल दिसते, आमचे वॉचमॅन गेटवर असतात. ते मला नेहमी मोबाईलमध्ये कॉलिंगवर असतात. एवढं मी कधी बोलत नाही. आणि त्यातल्या त्यात तो कॉल इतका इम्पॉर्टंट असतो की त्यांचं जेव्हा बोलणं संपतं तेव्हा ते गेट उघडतात. नाही ते 1 सेकंड ते पाहत राहतात आपल्याकडे, मग त्यांना क्लिक होतं आणि मग ते गेट ओपन करतात. आता इकडे ऑटो भेटणं फार मुश्किल आहे. इकडे बिलकुल ऑटो भेटत नाही, थांबत नाही, पण मला कशी तरी भेटली. सो या नायरा बघा, नायसा बघा, नायसा बघा कशी इकडे तिकडे मस्त बघत होती. तिला खूप आवडतं आता फिरायला. आधी लहान होती तर फार रडायची, पण आता ते एकदम कम्फर्टेबल आहे. आणि ॲज युजल स्कूलच्या अलीकडे खूप ट्रॅफिक लागतं, सो त्यांनी मला तिथेच थांबवलं कारण इकडून एक साईड बंद होती. तर त्या अंकलनी मला तिथेच उतरवलं. तर आता आम्ही इथून चालत चाललो आहोत स्कूलपर्यंत. फार लांबचा डिस्टन्स होता, खूप आधीच उतरून गेली होती, पण रिक्षाने तरी आम्ही पोचू नसतो शकलो तिथपर्यंत लवकर. सो या. आणि आतमध्ये जेव्हा आम्ही गेलो नायराच्या स्कूलमध्ये, मला ॲक्च्युली नायसाची रिॲक्शन शूट करायची होती, पण सडनली जसं नायसाला आता टीचर्स लोकांनी पाहिलं त्यांनी लगेच नायसाला त्यांच्याकडे घेतलं आणि मग ते रिॲक्शन रेकॉर्ड करणं नायराचं सगळं राहून गेलं. पण नायरा खूप खुश होती जेव्हा तिने नायसाला स्कूलमध्ये पाहिलं. तुझं नाव फोटो काढतोय. चल इकडून चल. पुढे चला, गेट ओपन करा. इकडचं
This one, this one. Naira, this one. Push. 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 Yeah. एकच. नोटेला तू खात पण नाही. कोण घुमी करून आलेले? घुमी कोणी करून आलं? छान छान. होमवर्क आहे ना तुला आज? करा. कधी करणार? नाही, टीचर तर दुसरं स्टडी घेणार. होमवर्क तर सेपरेट तू करायला पाहिजे. टीचर हा होमवर्क नाही करणार. हा होमवर्क तू स्वतः करणार आहे. टीचर दुसरं स्टडीज घेणार. हे की नाही नाहीसा? हो की नाही? अच्छा, आले बापरे, आले. चला, हे नंतर संध्याकाळी करू. ओके. इथे आलो तर नायराने ड्रेस चेंज करायला एकदम नाहीच बोलली. मला भूकच लागली. मला तो जेवायलाच दे. तिला म्हटलं आय डी कार्ड तरी काढ. नाहीच. कधी कधी ती असंच मुद्दाम त्रास देण्यासाठी करते. पण मग मी पण भूक लागली म्हणून तिला चारायला लागली. लंच झाल्यावर तिच्या ट्युशनचा टाईम होता. 3 वाजता तिच्या ट्युशन टीचर इकडे येतात फोनिक्स आणि इतर सब्जेक्ट शिकवण्यासाठी. सो त्यासाठी तिची नाटकं चालली होती. स्कूलमधनं आल्यावर असं नाही की लगेच तिचं क्लास असतो. थोडा 1-1.5 तास तिला टाईम भेटतो आणि मग 3 ते 4 वाजेपर्यंत ती जेव्हा तिचे ट्युशन फिनिश करते त्यानंतर ती 2 तास झोपते. आणि ती झोपल्यावर तेवढ्या वेळामध्ये 6-6:30पर्यंत मी माझं डिनर कंप्लीट करून आम्ही खाली खेळायला जातो. कधी कधी जातो, कधी कधी नाही, कारण आता नायसा पण आहे. नायसाच्या मूडवर आहे. सो थंडी असल्यामुळे मी जास्त आता घेऊन नाही जात दोघींना पण बाहेर, कारण खूप थंडी आहे. पण आज बघू आज काय करू आम्ही. आणि बघा आता ते तोंडाचे हावभाव बघा वेगवेगळे कसे करते. कधी इतकी मोठी झाली कधी कळलंच नाही. ट्युशन टीचर येणार म्हणून. हा आमचा डायनिंग टेबल आहे. आधी आमच्याकडं प्रॉपर डायनिंग टेबल होता, पण नायरा लहान होती आणि ती सारखी खेळत असताना लागायची आणि ते खूप अडचण वाटायची. म्हणून ह्यावेळेस जेव्हा आम्ही घराचं रेनोव्हेशन केलं त्यावेळेस निखिलला सांगितलं की आपण डायनिंग एवढं तसं पण वापरत नाही. डायनिंग टेबल असूनसुद्धा आम्ही खाली बसून जेवलो. मग असं आम्ही फोल्डिंग डायनिंग टेबल बनवलं आहे. जेव्हा आम्हाला गरज वाटते, पाहुणे येतात, तेव्हा आम्ही काढतो. इथे मी तिला विचारत होती की मशीन आणि लिक्विड कुठे ठेवलं आहे. तर बघा तिने काय केलं आहे. काय अटॅक. ती एकटीच आहे तिकडे. नवीन पद्धत आहे आमच्याकडे. ही बघा, मी घर आवरत असताना उलटून बघते तर इकडे नायराने तिला उपडी घातली होती. सो आय वॉज आस्किंग हर. खरं सांगा कोणी केलं? ती सेल्फ डे झाली की तू केलं तिला? सेल्फ नाही. पक्का? मी कॅमेरा चेक करू. मला बेडशीट लावून नायसाला झोपवायची तयारी करायची होती. नायरा स्टडी करत असताना एवढाच टाईम भेटतो मला. नायसा पण झोपून जाते, नायरा पण स्टडी करत असते, तर मला 1 तास भेटतो थोडासा आराम करायला. अदरवाईज नायराची मस्ती तर तुम्ही पाहिलीच आहे. आता आम्ही छान असं पडलं. नको लालू, का रडतो? का रडते? का चला चला आता झोपायची तरी. एवढा अंधार वाटत असेल, तुम्हाला वाटलं असेल रात्र वगैरे आहे, तर नाही, चांगला दिवस आहे. पण आमचा हा जो ग्रे पडदा आहे त्यामुळे आम्हाला जेव्हा दिवस पाहिजे असतो आम्ही दिवस करतो, आम्हाला जेव्हा रात्र पाहिजे असते तेव्हा रात्र. आणि हे जे आहे ही ब्लँकेट आहे जे मी आवरताना इथं ठेवली होती. सो आता आम्ही झोपतो आणि इथं आमची मस्ती चालू आहे. इथे आमची छान मस्त. नायरू लागेल बाळा.
फॅन बंद करायचं आहे मला. अजून आले ना. केस बांधून घेतले, फार विचित्र वाटत होतं ना. तर मला एवढं सांगा, म्हणजे माझं एवढं काही हेक्टिक रुटीन नसतं. आज माझ्या मदतीला मावशी नाही आहेत म्हणून कदाचित मी नायसाला वगैरे घेऊन गेली स्कूलला, पण एरवी असं काही नसतं. मावशी असतात, त्या नायसाकडे लक्ष देतात जेव्हा मी नायराला आणायला जाते, आणि खूप शांत असं देणं क्रम असतं. पूर्ण लक्ष माझं नायरा जेवली का, नायराचा अभ्यास, नायसाचं सगळं त्यामध्येच जातं आणि जेवणामध्ये जातं. खायचं बाकीचा सगळा जो घराचा व्याप असतो त्या मावशी नीट हँडल करतात. आणि मला कधी कधी खूप आश्चर्य वाटतं किंवा कौतुक वाटतं त्या लेडीजचं, जे मुलं घर हे स्वतःहून सांभाळतात. म्हणजे कसं मॅनेज करत असतील, म्हणजे कसंच मॅनेज करत असतील. आणि तुम्ही पण त्यातले असाल तर मला काही टिप्स प्लीज कमेंटमध्ये खाली द्या, की तुम्ही कसं हे सगळं मॅनेज करतात. आणि तुम्ही मला कमेंट्स, तुमचे टिप्स काही असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, की असं असं असतं, नाही नाही असं असं आम्ही मॅनेज करतो. खूपसे ब्लॉगर्स आहेत जे कदाचित तुम्हाला सांगत असतील, पण मला तुमच्या मदतीने माझं आयुष्य छान करायचं आहे. सो प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्कीच छान छान. माझा ब्लॉग इथेच एंड करते. माझं इव्हनिंग रुटीन मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच शेअर करेन. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.